भारतीय समाज व्यवस्थेत जात ही गोष्ट केवळ धर्मापुरती मर्यादित आहे की ती माणसाची सावली म्हणून आयुष्यभर सोबत करते? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निमित्त आहे आंध्र प्रदेशातील चितळा आनंद विरुद्ध राज्य सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल. एकीकडे भारतीय संविधान सर्वांना आपल्या आवडीचा धर्म निवडायचे स्वातंत्र्य देते, पण दुसरीकडे धर्म बदलला की तुमची जात संपते का, या कायदेशीर वादात आता एक मोठी स्पष्टता आली आहे. न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की जर एखाद्या दलित व्यक्तीने ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला तर त्या क्षणी तिचा अनुसूचित जाती म्हणजेच एससी हा दर्जा कायदेशीररित्या संपुष्टात येतो. हा निकाल केवळ एका खटल्यापुरता मर्यादित नाही, तर त्याने आरक्षणाच्या गणितावर आणि अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संरक्षणावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. काय आहे 1950चा तो जुना नियम जो आज या निकालाचा आधार बनला? धर्मांतरानंतरही सामाजिक भेदभाव संपतो का? हा निकाल हिंदू दलितांच्या फायद्याचा आहे की धर्मांतरित दलितांवर अन्याय करणारा? या एका निकालाने देशातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात दोन स्पष्ट गट पडले आहेत. एक गट याला आरक्षणाचे संरक्षण मानतोय, तर दुसरा गट याला संविधानिक हक्कांची पायमल्ली म्हणतोय. या प्रकरणातील गुंतागुंत, कायदेशीर तरतुदी आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम समजून घेणे आज काळाची गरज आहे. चला तर मग या ऐतिहासिक निकालाचे सविस्तर पैलू आणि त्यामागचे सत्य सोप्या भाषेत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील चिंथडा आनंद विरुद्ध राज्य सरकार या खटल्यातून समोर आले. चिंथडा आनंद हे जन्माने मादिगा आंध्र प्रदेशातील एक अनुसूचित जाती एससी समाजातील आहेत, पण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि ते पास्टर म्हणून काम करत होते. त्यांच्यावर जातीय अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तक्रार दाखल केली. परंतु न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने हा खटला रद्द करत एक ऐतिहासिक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर एखाद्या दलित व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला तर त्या क्षणी त्याचा अनुसूचित जातीचा म्हणजे शेड्यूल कास्टचा दर्जा त्वरित आणि पूर्णपणे संपुष्टात येतो. एससी दर्जा रद्द झाल्यामुळे धर्मांतरित व्यक्तीला अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणजेच एससी किंवा एसटी ऍक्टचे संरक्षण कायद्याने मागता येणार नाही. तुम्ही सार्वजनिकरित्या ख्रिश्चन पास्टर म्हणून काम करत असाल किंवा इस्लामचे पालन करत असाल आणि त्याच वेळी सरकारी फायद्यांसाठी स्वतः हिंदू दलित म्हणून घेत असाल तर ते कायद्याला मान्य नाही. न्यायालयाने हा निर्णय स्वतःच्या मनाने दिलेला नाही, तर त्यांना संविधानातील एका जुन्या नियमाचे पालन करावे लागले आहे. तो नियम म्हणजे संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 चे कलम 3. या नियमानुसार केवळ हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीलाच अनुसूचित जाती म्हणजेच एससी मानले जाईल. नंतर यात दुरुस्ती करून 1956 मध्ये शीख आणि 1990 मध्ये बौद्ध धर्माचा समावेश करण्यात आला. भारतीय कायद्याचा असा दृष्टिकोन आहे की अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव ही केवळ हिंदू समाज व्यवस्थेची ऐतिहासिक कीड आहे. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा मूळ तत्वज्ञानात जातीभेद मानला जात नाही. त्यामुळे जेव्हा एखादी दलित व्यक्ती या धर्मात प्रवेश करते तेव्हा तिच्यावरील जातीचा कलंक आपोआप पुसला जातो असे कायदा सांगतो. आता सर्वात मोठा प्रश्न, हा निर्णय दलित लोकांसाठी चांगला आहे की वाईट? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कोणत्या दलित समुदायाकडे पाहत आहात यावर अवलंबून आहे. या निकालाचे दोन स्पष्ट आणि परस्पराविरोधी परिणाम आहेत. चला दोघं पाहूया. पहिले वाईट परिणाम जाणून घेऊया. ज्या लाखो दलितांनी ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला आहे त्यांच्यासाठी हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि धोकादायक मानला जात आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते सर्वप्रथम सामाजिक वास्तव विरुद्ध कायदा म्हणतो की धर्मांतर केल्यावर जात संपते, पण भारतीय समाजात असे होत नाही. सच्चर समिती आणि रंगनाथ मिश्रा आयोगाच्या अहवालाने हे सिद्ध केले आहे की धर्म बदलला तरी लोकांची वागणूक बदलत नाही. आजही अनेक गावांमध्ये दलित ख्रिश्चनांना भेदभावाला सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी वेगळा चर्च किंवा वेगळ्या स्मशानभूमी आहेत. द्वितीय, दुहेरी फटका. या निकालामुळे दलित, ख्रिश्चन आणि मुसलमानांना आता दुहेरी फटका बसत आहे. समाजात त्यांना अजूनही जातीवरून अपमानाची वागणूक मिळते, पण त्यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्याकडे आता अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखे भक्कम कायदेशीर हत्यार उरलेले नाहीत. तृतीय, आरक्षणाचे नुकसान.
ते आता SC प्रवर्गातील सरकारी नोकऱ्या, राजकीय आरक्षण आणि शिक्षणातील सवलतींना कायदेशीररित्या मुकले आहेत. सध्या त्यांना अनेक राज्यात OBC मध्ये गणले जाते, जिथे फायदे कमी आहेत. आता वळूया चांगल्या परिणामांकडे. सर्वप्रथम आरक्षणाचे संरक्षण, प्रिव्हेंटिंग डिल्युशन ऑफ कोटाज. भारतातील आरक्षण मर्यादित आहे, तर ख्रिश्चन आणि मुस्लिम दलितांना SC दर्जा दिला तर कोट्यावधी नवीन लोक या आरक्षणाच्या शर्यतीत येतील. यामुळे सध्याच्या हिंदू, शीख आणि बौद्ध दलितांच्या वाट्याला येणाऱ्या नोकऱ्या आणि संधी अचानक कमी होतील आणि काल त्यांच्या हक्कांचे विभाजन होण्यापासून वाचवत आहे. द्वितीय, ऐतिहासिक न्यायाचा उद्देश. SC आरक्षण हे केवळ गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, तर हजारो वर्षे हिंदू समाजात जो ऐतिहासिक अन्याय झाला त्याची भरपाई करण्यासाठी दिलेली एक विशेष व्यवस्था आहे. समर्थकांच्या मते ज्या धर्मात जाती व्यवस्थाच नाही तिथे हे आरक्षण देणे मूळ संविधानाच्या उद्देशाला हरताळ फासण्यासारखे आहे. सध्याची कायदेशीर परिस्थिती अगदी स्पष्ट आहे. नो SC स्टेटस फॉर दलित, ख्रिश्चन्स अँड मुस्लिम. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत संसद म्हणजे पार्लमेंट स्वतःहून 1950च्या कायद्यात बदल करत नाही तोपर्यंत कोर्ट यात कोणताही दिलासा देऊ शकत नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने माजी सरन्यायाधीश KG बाळकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला आहे. हा आयोग सध्या भारतभर फिरून हे तपासत आहे की धर्मांतरित दलितांची सामाजिक परिस्थिती खरोखरच हिंदू दलितांसारखीच वाईट आहे का. या आयोगाचा अहवाल आल्यावरच भविष्यात काही राजकीय किंवा कायदेशीर बदल होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? जे दलित बांधव ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म त्यांनी स्वीकारला आहे त्यांना आरक्षण मिळायला हवे की नाही? तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.